नमस्कार. करोनाशी दोन हात या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण गेले सर्वजण 6 महिने झालं करोनाशी लढतो आहोत. करोनाचा प्रादुर्भाव भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे खूप वाढत चाललेला आहे आणि ह्या 6 महिन्यानंतर करोनापेक्षा करोनाची भीती ही खूप जास्त त्रासदायक ठरते आहे असं आमचं वैयक्तिक मत आहे. तसंच बऱ्याच ग्रामीण भागामध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी करोनाच्या विषयीचे बरेच गैरसमज आहेत की नेमकं करोनामुळे काय होतं काय होत नाही असे अनेक वेगळ्या ठिकाणावरनं वेगळ्या सोशल मीडियामध्ये मेसेजेस येतात. वेगळ्या वर्तमानपत्रामध्ये टी व्हीमध्ये अनेक वेळा वेगळ्या गोष्टी येतात. कधी वेगळ्या प्रकारच्या गाईडलाईन्स दिल्या जातात. त्यामुळे एक्झॅक्टली प्रत्येक व्यक्तीला करोनाच्या संदर्भातली काळजी कशी घ्यावी किंवा करोनाच्या संदर्भातले गैरसमज नेमके काय आहेत आणि समज काय आहेत या संदर्भातली संपूर्ण जनतेला माहिती व्हावी म्हणून आपण करोनाशी दोन हात हा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये करोनावरती सर्वात जास्त काम करणारे देशामधल्या सर्वात जास्त उत्कृष्ट एक आरोग्यमंत्री म्हणून ज्याची ओळख केली जाईल, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वेळा नव्हे अनेक वेळा ज्यांनी दौरे केलेले आहेत, अनेक कोविड सेंटरमध्ये गेलेले आहेत, अनेक ठिकाणी जाऊन आलेले आहेत, दवाखान्यांच्या व्हिजिट केलेल्या आहेत, सर्व लोकांची म्हणणे ज्यांनी ऐकलेली आहेत, ज्यांनी आजपर्यंत प्रत्येक वेळेला मीडियाला जे पाहिजे त्या गोष्टीची माहिती दिलेली आहे, त्या माध्यमाने ते जनतेच्या समोर आलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा कोविडच्या संदर्भातला एक विश्वास संपादन ज्यांनी केलेला आहे असे आमच्या महाराष्ट्राचे लाडके तडफदार तरुण असे आरोग्यमंत्री आदरणीय श्री राजेशजी टोपे हे आज आपल्याकडे या संदर्भामध्ये संपूर्ण जनतेच्या असलेल्या छोट्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या संदर्भात किंवा करोना सह जगण्याच्या संदर्भात किंवा करोनामुळे होणारे चुकीचे गैरसमज दूर करण्याच्या संदर्भात आज आपण त्यांच्याबरोबर पूर्णपणे चर्चा करणार आहोत. आदरणीय राजेश टोपे साहेब, आपल्याला नमस्कार. आपलं मी या करोनाचे दोन हात या चर्चा सत्रामध्ये मी आपलं अतिशय स्वागत करत आहे. मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो राजेशजी की आपण या चर्चेमध्ये येण्याचं मान्य केलं, सहभागी झालात. आता आपण आपल्या चर्चेला सुरुवात करताना साहेब एक सगळ्यात महत्त्वाची प्रश्न, आज आता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 5 महिने होऊन गेले. आज करोनाची महाराष्ट्रातली स्थिती काय, म्हणजे करोना किती लोकांना समजा करोनाची लागण होऊन गेली, किती लोक ॲक्टिव्ह आहेत किंवा किती लोक बरे झाले, आज बाहेर पडलेले किती लोक आहेत किंवा मृत्यू किती टक्के लोकांचा झालेला आहे. पुढची चर्चा सुरू करण्यापूर्वी आपण या करोनाच्या संदर्भामधली एक साधक बाधक माहिती द्यावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. आपण सर्वप्रथम तर मी हे म्हणेल की महाराष्ट्राच्या जनतेला आज आपल्या या उपक्रमातून जे आपण मोठ्या पद्धतीनं प्रबोधन करण्याचं हातात घेतलं, मी त्याबद्दल आपलं स्वतःचं सुद्धा मनापासून आभार मानतो. थँक्यू. आरोग्य विभागाच्या वतीनं तर आम्ही आमचा प्रयत्न करू, परंतु तुम्ही स्वतःहून एक सामाजिक एक नेते म्हणून किंवा एक समाज कार्य करणारे नेते म्हणून आपण जो यात पुढाकार घेतला आहे त्याबद्दल मी पुन्हा तुमचं अभिनंदन करेल, आभार मानेल. एक नक्कीच आहे की आज आत्ता जे तुम्ही विचारलं, साधारणपणे आता 6.5 लाख लोक आत्तापर्यंत बाधित झालेत, म्हणजे इन्फेक्ट झालेले आहेत, ज्यामध्ये जवळजवळ 5 लाख लोकांपर्यंत लोक बरे होऊन म्हणजे कोरोनावर विजय प्राप्त केलेले आहेत, म्हणजे दुरुस्त होऊन गेलेले आहेत. मग उरले आता 1.5 लाख. या क्षणाला आजच्या तारखेला साधारण 1.5 लाख लोक आज मी असं म्हणेल की उपचार घेत आहेत. आता या उपचारामध्ये आपल्यालाही माहिती आहे की जवळजवळ 80% आपण साधारणपणे एसिम्प्टमॅटिकच असतात, 15% मध्यम स्वरूपाचा प्रादुर्भाव असतो आणि 5-1% जरा गंभीर स्वरूपाचा विषय असतो. तर ही टक्केवारी आपल्याला माहिती असेलच. याबरोबर मला एक सांगायचं आहे की आपला मृत्यूचा दर जो आहे तो साधारणपणे 3.3% आजच्या दरम्यान आहे. आणि हा दर खूप अगोदर जर आपण बघितला सुरुवातीला तो 7% होता, 9% काही जिल्ह्यांमध्ये होता, 9-7 करत तो आता 3 वर आला आहे. आणि आपला प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीत तो 1च्या खाली आणायचा. इन्फेक्शन वाढतं, कॉन्टॅजियसनेस किंवा आपण संसर्ग ह्या विषाणूचा गुणधर्मच आहे कोविड-19चा, परंतु आपला उद्दिष्ट एकच आहे सरकारचं म्हणून की आपल्याला लोकांचा मृत्यू होऊ द्यायचा नाही, तो दर कमी आणायचा, हा मुख्य आमचा विषय आहे.
की जे लोक बाधित झाले, ज्यांना पॉझिटिव्ह म्हणून आपण डिक्लेअर केलं, ज्यांच्या टेस्ट घेतल्या पॉझिटिव्ह डिक्लेअर केलं, त्याच्यावरती हा पर्सेंटेज काढतो. मला असं म्हणायचं की असिम्टमॅटिक लोक जे आहेत, की ज्यांची टेस्टिंग पण झाली नाही, जे आले पण नाही, गेले पण नाही, त्यांना होऊन गेलेला कळला पण नाही, असा जो काही एक विशिष्ट पर्सेंटेज आहे, तो पर्सेंटेज याच्यामध्ये आलेला नाही. आणि त्या पर्सेंटेजवरती जर आपण मृत्यूचा दर जर आपण आयडेंटिफाय करायचा प्रयत्न केला, म्हणजे मी तो प्रयत्न केला म्हणून मी सांगतो आपल्याला, म्हणजे मी असं केलं की असिम्टमॅटिक लोक कोणी म्हणतं 80% आहेत. आता समजा 80% आहेत नाही, किंवा कोणी हर्ड इम्युनिटी म्हणतं, कोणी आत्ता सेरो सर्वेलन्सच्या संदर्भातलं सांगतात 55% 57%, ते सगळं सोडून द्या. मी अतिशय कमीत कमी जरी बाहेरच्या लोकांचं, काहीतरी तर लोक असे आहेत की ज्या लोकांनी टेस्टिंग न करता ते कोरोनामधनं बरे झालेत आणि त्यांना काहीच माहीत नाही, तर ते लोकांचे जर पर्सेंटेज ह्याच्यात ॲड केलं तर हा 3%चा दर 0.01च्या आसपास येऊ शकतो असं मला वाटतं. कदाचित मी चुकीचं असू शकेल, कदाचित एखाद दुसरा टक्का इकडे तिकडे होईल, परंतु मृत्यूचा दर हा 3% जो आहे तो सुद्धा ॲक्च्युली जर सगळी संख्या जर आपण विचारात घेतली तर तो कमी येऊ शकतो असं आम्हाला वाटतं. आणि तसं जर कमी असेल तर मग ह्या रोगाला जास्त काही त्याचा खूप मोठा भाऊ करून घेण्यासारखं नाही असं मला वाटतं. तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे की आपण जर का आता आपण सिरो सर्व्हिलन्स एवढ्यात केलेला आहे, तो म्हणजे धारावीमध्ये. आता धारावीमधला सिरो सर्व्हिलन्सचा रिपोर्ट जो बघितला तर 56% त्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं आहे. धारावीच म्हणून नाही, मुंबईचा तो सिरो सर्व्हिलन्स होता, पण जिथे दाटीवाटीची वस्ती आहे तिथला सिरो रिपोर्ट सांगतो की 56% आहे. जर आपण विरळ वस्ती अपार्टमेंट्स बंगल्यांचा बघितलं तर 18% आहे. तर या सगळ्यांची पार्श्वभूमीवर एक आपल्याला लक्षात येतं की इन्फेक्शन नक्कीच जरा जास्त झालेलं आहे. तुम्ही म्हणतात तसं बरे म्हणजे लोक बरे, इन्फेक्शन झालं सुद्धा आणि बरे पण झाले, तर असं प्रमाण नक्कीच आहेच, ते त्यात वादच नाही. तर ते जर म्हणजे एकूण इन्फेक्शनच्या जर का मृत्यूचा जर दर पकडला तर तो नक्कीच खूप कमी येईल. तुम्ही म्हणताय तसं 1%च्या कमी 0.1 वगैरे वगैरेच्या हजारात एक केस अशी येईल. त्यामुळे मला एकच या निमित्ताने खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा संदेश द्यायचा आहे की यामध्ये घाबरण्यासारखा परिस्थिती अजिबात विषय नाही आहे. हा विषाणू संसर्ग होतो मोठ्या पद्धतीने या विषाणूमुळे, परंतु कुठल्याही परिस्थितीत मृत्यू दर अत्यल्प आहे. त्यामुळेच माझं असं म्हणायचं आहे की घाबरून जाण्याचा विषय नसतो, पण आपल्याला शिक्षित व्हावं लागतं. जसं आपण सांगितलं ते फार महत्त्वाचं आहे ना, अतिशय चांगली गोष्ट आहे. असिम्टमॅटिक म्हणजे ज्यांना लक्षणं नाहीत ते लोक इतरांना हा संसर्ग देऊ शकतात का देऊ शकत नाही, असं अनेक लोकांचे वेगळे त्याच्यामध्ये भाग आलेले आहेत. तर थोडंसं जर आम्हाला कळलं की ज्याला सिम्पटम नाहीत, आता आपल्याला काय कळणार की ही व्यक्ती आहे, सिम्पटम नाही, तर तो त्याच्यापासून आपल्याला त्रास होऊ शकतो का? नाही, यामध्ये एक बरोबर आहे की हे लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत, परंतु जो काही अभ्यास आहे ह्या अभ्यासाअंती एवढंच मी सांगेल की साधारणपणे ज्यांना एसिम्टमॅटिक आहेत, म्हणजे ज्यांना अजिबात लक्षणं नाही आहेत, याचा अर्थ काय की कधीकधी आता मी उदाहरण म्हणून असंही सांगेल की समजा थोडेफार व्हायरस आपल्या शरीरात असेल, पण तो आपल्या न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीजनी कदाचित त्याच्यावर मात करून त्याला मारले असेल तर ते डेड व्हायरस असू शकतो. परंतु तुमच्या या RT-PCR टेस्टच्या सेन्सिटिव्हिटीच्या माध्यमातून त्याला अचूक पद्धतीनं पॉझिटिव्ह म्हणून ते टेस्ट करू शकतात. तर अशा वेळेस त्याच्यापासून संसर्ग होणारच नाही, परंतु एसिम्टमॅटिकमुळे सौम्य स्वरूपाने अत्यल्प स्वरूपाने संसर्ग होण्याचे चान्सेस असतात, खूप जास्त नसतात. एवढंच मी या निमित्ताने सांगेन. साहेब, आम्ही पाहतो रोज घरामध्ये, एका घरामध्ये 15 व्यक्ती आहेत, 2 व्यक्तीला संसर्ग झाला, 13 व्यक्तीला नाही झाला, नवऱ्याला झाला, बायकोला नाही झाला, बायकोला झाला, नवऱ्याला नाही झाला, बायकोला झाला तर मुलांना नाही झाला, आईला नाही झाला. प्रत्येक घरामध्ये वेगळा सीन आहे. म्हणजे लोक असे संभ्रमामध्ये आहेत साहेब सध्या की नेमकं ह्याचा प्रवास कसा आहे, ह्या की व्हायरसचं बिहेवियर कसं आहे हे समजत नाही आहे. कारण एकाला होतो तर एकाला होत नाही. आता घरामध्ये नवरा बायको असल्यानंतर संसर्ग तर व्हायलाच पाहिजे, पण तो एकाला होतो एकाला होत नाही, असं प्रत्येक घरामध्ये घडतं. जरा ह्याच्यावरती महाराष्ट्रातल्या जनतेला जरा आपल्याकडनं विस्तृत विश्लेषण आवश्यक आहे. मला असं वाटतं की साधारणपणे आपण जर बघितलं की संसर्ग
लवकर म्हणजे कोण प्रोन आहेत, कोण जास्त व्हल्नरेबल आहेत, तर ज्यांची इम्युनिटी, ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे ते लवकर त्यांना बाधा होऊ शकतो किंवा त्यांचं स्वरूप जे सौम्यचं मध्यमचं गंभीर होऊ शकतं. इम्युनिटीचाच तो महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून मला असं सांगावंसं वाटतं की कुठल्याही परिस्थितीत आपली इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवणं हाच त्यातला महत्त्वाचा भाग आहे. प्रतिकारशक्ती चांगली ठेवणं हाच त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून ज्यांना एकत्रित कुटुंबामुळे जसं आत्ताच मुथासाहेबजी सांगत होते, शांतीलालजी, की आपण एका कुटुंबामध्ये एखाद्याला होत नाही तर त्याचं कारण असंही असू शकतं की प्रतिकारशक्ती त्याची स्ट्रॉंग आहे. कदाचित तो किती जवळ बसला आहे, तो किती लांब बसला आहे, तो त्याला म्हणजे जसं आपण म्हणतो की व्हायरस हा कशामुळे पसरतो, तर तो आपल्या तोंडाच्या नाकाच्या शिंतोड्यातून पसरतो, म्हणजे आपल्या ड्रॉपलेट्समधून पसरतो. तर या सगळ्या माध्यमातून मला सांगितलं पाहिजे की जर आपण एका ठराविक अंतरावर बसलेलो असलो, 1-2 मीटरच्या अंतरावर बसलो असलो, की जिथे पुढचा व्यक्ती इन्फेक्ट जरी असेल तरी त्याचा प्रादुर्भाव होऊ शकत नाही, तर अशा वेळी काळजी करण्याचा विषय नाही किंवा त्याला तो होणार नाही. तर शेवटी मी एकच सांगेल की अंतर हा फार महत्त्वाचा भाग आहे. जर तसा असेल तर तो होणार नाही किंवा इम्युनिटी स्ट्रॉंग असेल तरी सुद्धा त्याचा प्रादुर्भाव जरी झाला तरी तो कमी जाणवेल, तो रिकवर फास्ट होऊ शकेल. अशा अनेक गोष्टी त्याच्यामधल्या निश्चित प्रकारे आहेत. म्हणजे याचा अर्थ नवरा बायकोमध्ये जर एखाद्याला नाही झाला तर एखाद्याला झाला तर त्याची इम्युनिटी स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळं ते व्हायरस त्याच्याच घशामध्ये तिथंच मरतात किंवा तिथंच ते डेड असतात, म्हणून त्याला होत नाही. ॲक्च्युली त्यांनी त्याला फेस केलेलं असतं. मग याला आपण असं म्हणू शकू का की त्याच्यामध्ये अँटीबॉडी क्रिएट झाल्या असतील किंवा तो प्रतिकारशक्तीमध्ये किंवा त्याला पुन्हा कधी होऊ शकणार नाही? नाही, न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीजच्या माध्यमातून कदाचित या ज्या आपल्या असतात त्याला त्या व्हायरसशी लढण्यामध्ये त्या यशस्वी होतात. आणि म्हणून सुद्धा आपल्याला त्याचा प्रादुर्भाव होत नाही किंवा झाला तरी तो कमी होतो आणि त्याच्यावर लवकर मात केली जाते. म्हणून मला एकच सांगावं असं वाटतं की इम्युनिटी हा फार महत्त्वाचा फॅक्टर आहे इन्फेक्शियस डिझीजमध्ये. प्रतिकारशक्ती चांगली ठेवा हाच त्यातला महत्त्वाचा माझा सल्ला राहील. साहेब, आता अजून एक खूप मोठा प्रश्न ग्रामीण भागातल्या किंवा महाराष्ट्रातल्या जनतेपुढे आहे. अँटीजिन टेस्ट, RT-PCR टेस्ट, अँटीबॉडी टेस्ट, असे हे वेगळ्या प्रकारच्या टेस्ट आहेत. सर, सर्वसामान्य माणसाला ह्या टेस्ट नेमक्या कशा आहेत आणि काय, म्हणजे सर्वसामान्य कशाला, मी पुण्यातल्या सुद्धा खूप चांगल्या लोकांना सांगितलं तर ते काय म्हणतात, मला काल एक जणांनी सांगितलं मला कोविड नाही आहे. म्हटलं का नाही आहे? त्यामुळे मी काल टेस्ट केली. म्हटलं ब्लड घेतलं माझं. म्हटलं तुमचं ब्लड कशासाठी घेतलं? म्हणजे कोविडच्या कुठल्या टेस्टला ब्लड घेतलं जातं? म्हणजे माझ्या नात्यातली व्यक्ती आहे आणि त्यांनी सांगितलं नाही माझं ब्लड घेतलं त्याच्यात मी निगेटिव्ह आलो, मला काही कोविड नाही आहे. म्हटलं कसली टेस्ट केली? मी तिकडे फोन केला आणि सांगितलं त्याने की त्याने अँटीबॉडीची टेस्ट केली, त्याचं ब्लड घेतलं होतं. आता साहेब, अँटीबॉडीची टेस्ट करून मला कोविड नाही अशा प्रकारचं जर काही लोकांच्यामध्ये गैरसमज असतील तर ते चुकीचे आहेत. म्हणून एक्झॅक्टली ह्या तिन्ही टेस्ट काय आहेत, ह्या तिन्ही टेस्टबद्दल जर एकंदरीत जर आपण त्याची माहिती सांगितली आणि मग ह्या टेस्ट नेमक्या कधी आणि कशा केल्या पाहिजेत ह्याच्या संदर्भात सुद्धा जरा जनतेला आपल्याकडनं मार्गदर्शन अपेक्षित आहे असं माझं मत आहे. नाही, एक आहे की साधारणपणे 2 टेस्ट, तर तिन्ही ह्या टेस्टच्या बाबतीत मी एक सांगेल की डायग्नॉस्टिक टेस्ट ज्याला म्हणू आपण, म्हणजे निदान करण्यासाठीच्या ज्या टेस्ट्स आहेत त्याला त्या 2 आहेत. त्या एक आहे अँटीजन टेस्ट आणि दुसरी आहे RT-PCR टेस्ट. या 2 टेस्ट डायग्नॉस्टिक टेस्ट म्हणू आपण की ज्याच्यामधून आपल्याला निदान करता येईल. आणि जी तिसरी अँटीबॉडी टेस्ट आहे ती मात्र डायग्नॉस्टिक टेस्ट नाही आहे. तिच्यामध्ये फक्त आपल्याला हे समजतं की आपल्याला इन्फेक्शन झालं ते केव्हा झालं, होऊन गेलं का आत्ता लगतच्या काळात झालं, या सगळ्या गोष्टी कळतात. पण एक्झॅक्टली आपण पॉझिटिव्ह आहोत का निगेटिव्ह आहोत हे मात्र अँटीबॉडीज टेस्टमधून समजत नाही. त्यामुळे एक टेस्टबद्दल जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर पहिलं मी म्हणेल की RT-PCR टेस्टबद्दल मी सांगेल की RT-PCR टेस्ट ह्याला आपण गोल्ड स्टँडर्ड टेस्ट म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण ज्याची स्पेसिफिसिटी आणि सेन्सिटिव्हिटी जर आपण बघितलं तर इट इज व्हेरी सेन्सिटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह ज्यावेळेस तो असेल त्यावेळेस तो 100% पॉझिटिव्ह असतो.
परंतु त्याचं 66% त्याची स्पेसिफिसिटी आहे. म्हणजेच त्याचं कदाचित निगेटिव्ह ज्या काही आलेल्या असतील तर त्याच्यात 33% असे आहेत की ते पॉझिटिव्ह असू शकतात. तर हा झाला RT-PCR टेस्टच्या संदर्भात. परंतु RT-PCR ही टेस्ट अत्यंत त्याचं प्रमाण हे फार महत्त्वाचं मानलं जातं आणि ती गोल्ड स्टँडर्ड टेस्ट मानली जाते. परंतु त्याचा थोडा दुष्परिणाम असा आहे की त्याला 8 ते 12 तास लागू शकतात त्याचा रिपोर्ट यायला. थोडी महागडी सुद्धा आहे. पूर्वी 4 दिवस लागत होते, 3 दिवस बरोबर लागत होते, तर आता तर लागतात 2 दिवस कमीत कमी, दुसऱ्या दिवशी मिळतो रिझल्ट. बिलकुल बिलकुल. पण त्याचा थोडी महागडी सुद्धा आहे थोडं अशा ह्या सगळ्या दृष्टिकोनातून. परंतु रिलायबिलिटी ज्याला म्हणू आपण, विश्वासार्हता मात्र RT-PCRचीच आहे. दुसरं आपण डायग्नॉस्टिक टेस्ट आहे जी अत्यंत स्पीडीली करता येईल, अर्ध्या तासात ज्याचा रिपोर्ट मिळेल, ती आहे अँटीजन टेस्ट. मग आपण काय करतो की त्या डॉक्टरनी जर अँटीजन टेस्ट किट्स ठेवल्या जवळ आणि अँटीजन टेस्ट केली तर अर्ध्या तासात त्याचा रिपोर्ट येतो. बऱ्याचदा आपण एखादा समूह आहे की जर तिथे एखाद 2 केसेस पॉझिटिव्ह झाल्या तर आपण समूहाची सुद्धा अँटीजन टेस्ट केली तर तिथल्या तिथे आपल्याला त्याचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टिकोनातून फार त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे स्प्रेड रोखणं हा एक महत्त्वाचा त्यातला भाग होऊ शकतो. पण ती डायग्नॉस्टिक टेस्ट आहे आणि तिचा पण खूप मोठ्या पद्धतीनं आता आपण वापर करतो आहोत. आणि त्याच्या बाबतीतसुद्धा जर ती टेस्ट पॉझिटिव्ह आली तर ती 100% पॉझिटिव्ह आहेच. त्यातला दुष्परिणाम थोडा असा आहे की त्याच्यात जर निगेटिव्ह टेस्ट आली तर मात्र त्यातल्या शासनाचे 2 महत्त्वाचे सूचना आहेत. एक, जर तुम्हाला सिम्पटमॅटिक असाल म्हणजे तुम्हाला लक्षणं असतील, तुम्हाला खोकला सर्दी येतोय तरी टेस्ट निगेटिव्ह वाटते तर तुम्ही पुन्हा RT-PCR टेस्ट केलीच पाहिजे असं आपण त्यात बंधनकारक केलं आहे. एसिम्पटमॅटिक असेल तर मग मात्र आपण करा नाही तर नका करू असं आपण त्यांच्यावर सोपवलं आहे. परंतु अशा पद्धतीनं आपण ह्या 2 डायग्नॉस्टिक टेस्ट आहेत ज्या खऱ्या अर्थाने आपल्या डायग्नॉसिसच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. अँटीबॉडीज आपण एक सर्वेलन्सच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहेत की बाबा सिरो सर्व्हिलन्स करायचा आहे. एखाद्या वेळेस आमच्या आता हेल्थ वर्कर्स आहेत, आमचे आता पोलीस कर्मचारी आहेत की जे मोठ्या संख्येने फील्डवर असतात, फ्रंट लाईनर्स असतात. ह्या सगळ्यांना आपल्याला जर मोठ्या पद्धतीनं त्यांचा संसर्ग होतोय, त्यांच्या बाधित होत आहेत तर अशा वेळेस आपण मोठ्या स्तरावर ह्या अँटीबॉडीज टेस्ट करता येतात. त्याला रॅपिड अँटीबॉडी टेस्ट पण म्हणतो किंवा आता क्लिया बेस्ड अँटीबॉडी टेस्ट पण म्हणतो. तर त्याच्या माध्यमातून आपल्याला जे झालेलं इन्फेक्शन आहे ते आत्ता लगतचं आहे का ते होऊन गेले 10-15 दिवस ते कळू शकतं. आणि मला वाटतं त्याचंही एक वेगळं महत्त्व असं आहे की जर अँटीबॉडीज टेस्ट केल्या आणि त्याच्यामध्ये IgGचं प्रमाण आपल्याला आढळलं म्हणजे तर आपल्याला एक नक्कीच लक्षात येतं की आता हे होऊन गेलेलं आहे. म्हणजे त्यांच्यापासून आता कुणाला संसर्ग होणार नाही आणि त्यांच्यामध्ये असलेला जो आता प्लाझ्मा आहे तो जर त्यांनी डोनेट केला तर त्यांच्यापासून इतरांचे जीव वाचवता येऊ शकतील. अशा वेळेस अँटीबॉडी टेस्टचा सुद्धा मोठ्या पद्धतीनं या कारणांसाठी वापर केला जाऊ शकतो. साहेब, RT-PCR आणि अँटीजन टेस्ट जे आहेत ह्याच्यामधनं आपल्याला करोनाची बाधा समजते. आता हे मोठ्या प्रमाणावरती दोन्ही टेस्ट होत आहेत. मला असं म्हणायचं की आता ग्रामीण भागामध्ये सर लोकांना टेस्ट करायची असेल, काही करायचं असेल तर जी काही व्यवस्था आपल्या संदर्भामध्ये पूर्ण महाराष्ट्र शासनाची आहे की टेस्टिंग करण्याच्या कुठली पण टेस्ट असेल तर त्या संदर्भातली काय माहिती आपण देऊ शकाल का? एकतर कसं आहे की साधारणपणे एक इंडेक्स केस जर असेल म्हणजे एक पॉझिटिव्ह केस असेल तर त्याला आपलं म्हणणं असं आहे किंवा ICMRचं सुद्धा म्हणणं असं आहे की साधारण एकास 15 किमान मग 15पेक्षा जास्त आपण ट्रेसिंग केली पाहिजे आणि ट्रॅकिंग केली पाहिजे त्यांची. म्हणजे काय केलं पाहिजे की तो व्यक्ती कुठे कुठे आपण म्हणजे घरातली असतील त्याला हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणतो आपण, किंवा तो व्यक्ती जर कुठे गेला असेल तर त्याला आपण लो रिस्क कॉन्टॅक्ट्स म्हणतो आजूबाजूला. तर या सगळ्या माध्यमातून एक आपण मोठ्या पद्धतीनं ट्रेसिंग ट्रॅकिंग करून लोक अलगीकरण कक्षात ठेवतो. म्हणजे आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये ठेवतो. अशी प्रोटोकॉलचा भाग आहे. आणि मग त्यातून आपण RT-PCR टेस्ट करतो. आत्तापर्यंत RT-PCR टेस्ट करून मी जसं म्हणालो की कधी कधी 24 तास 48 तास 3-3 दिवसही पूर्वी लागत असायचे. पण
तंत्रज्ञान पुढे विकसित झालं आणि आता अँटीजन टेस्टसुद्धा आपण त्याला ICMRनी मान्यता दिली आणि आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये आज RT-PCR जवळजवळ 28 लाख आत्तापर्यंत आजच्या तारखेपर्यंत आपण केलेले आहेत आणि इतक्या मागच्या एक 15 दिवसातच जवळजवळ आपण 8.5 लाख अँटीजन टेस्ट केलेले आहेत. सगळ्या मिळून 35 लाख टेस्ट आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण केलेले आहेत. आता अँटीजन टेस्ट हे जास्त लोकांना सोपं वाटतं कारण अँटीजन टेस्टच्या माध्यमातून आपल्याला एकतर ती घरी जाऊनसुद्धा करता येऊ शकेल, कुठल्या तालुक्याच्या स्तरावरसुद्धा आपल्याला करता येऊ शकेल आणि त्या ठिकाणी आपल्याला सोप्या पद्धतीनं आणि लवकर त्याचा निदान लागू शकतो. या कारणाने आपल्याला म्हणजे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये म्हणजे संस्थात्मक अलगीकरण कक्षामध्ये सुद्धा हे करता येईल किंवा एखाद्या ठिकाणी एखाद्या संस्थेमध्ये जर एखाद्या एक केस झाली आणि त्यात भरपूर लोक संशयित असतात की बाबा आता ह्यांचंही आपण टेस्ट करून घेतली पाहिजे, तर तिथेसुद्धा अँटीजन टेस्ट आपल्याला करता येऊ शकेल. तर मला असं म्हणायचं टेस्टिंग करणं हा अजिबात अडचणीचा विषय नाही. डोक्यामध्ये टेस्टिंगच्या संदर्भात अजिबात भीती बाळगू नये. 100% लोकांनी टेस्टिंगचा कुठलाही त्रास होतच नाही. अगदी किरकोळ स्वरूपात नेझल स्वॅब आपण घेत असतो, तर त्यासाठी अगदी जर म्हणाल तर 30 सेकंद 40 सेकंद लागतात, मिनटंभर लागतो, काही त्रास होत नाही आणि तुमच्या लोकल लेवलला तो आपल्याला करता येऊ शकतो. 15-20 मिनटात अर्ध्या तासाच्या आतमध्ये त्याचा रिपोर्ट येतो. जेणेकरून जर पॉझिटिव्ह असेल तर पटकन त्याला अलगीकरण कक्षामध्ये टाकता येतं किंवा त्यांना लक्षणं असतील तर त्यांना जे हॉस्पिटलचा जो एक वेगळा कॅटेगरी आहे DCHC म्हणतो आपण त्याला, तर तिथे आपल्याला टाकता येतं. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की अँटीजन टेस्टमुळे सुद्धा लवकर निदान लागल्यामुळे संसर्गाचं प्रमाण आपल्याला रोखता येतं किंवा कमी करता येतं. हाही त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे अँटीजन करून घ्या किंवा RT-PCR करा, पण टेस्टिंग्स केले तर आपल्याला लवकर निदान होतं आणि निदानामुळे त्यांना आपल्याला स्प्रेड होण्यापासून म्हणजे संसर्ग होण्यापासून थांबवता येतं आणि त्यांचासुद्धा उपचार अर्ली डिटेक्शन ही खूप महत्त्वाचा विषय आहे. जेणेकरून लवकर निदान झालं तर त्याचा उपचार लवकर सुरू करता येतो आणि म्हणून त्याला तो संबंधित जो आपला रुग्ण आहे तो डिटोरिएट होण्यापासून म्हणजेच त्याची परिस्थिती खालावल्यापासून त्याला आपल्याला थांबवता येतं आणि मृत्यूदर त्यामुळे सुद्धा कमी करता येतो. मी ह्याला असं समजू का की पूर्वी RT-PCR आजसुद्धा RT-PCR केल्यानंतर पूर्वी 3-4 दिवस लागायचे निकाल यायला, आता दुसऱ्या दिवशी येतो. हा फार मोठा फरक पडलेला आहे. तरीसुद्धा RT-PCR टेस्ट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल लागेपर्यंत आपल्याला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन अलगीकरण करून ठेवावं लागतं. परंतु अँटीजन टेस्टमध्ये अशा प्रकारचं कुठलंही इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करायची गरज नाही. लोकांना क्वारंटाईन व्हायची गरज नाही, लोकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन व्हायची गरज नाही. आपण जिथे असाल तिथेच 15 मिनटात निकाल लागतो. त्याच्यामुळे लोकांनी ह्याला भिण्याचं कारण नाही अशा अर्थाने मी समजतो आहे. अगदी बिलकुल बरोबर आहे. अशाच स्वरूपाने मला म्हणायचं की अँटीजन टेस्टला सुद्धा मोठा प्रतिसाद लोकांनी दिला पाहिजे, हीच माझी अपेक्षा आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जसं आपल्याला आता सांगितलं म्हणूनच आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मॅक्झिमम अँटीजन टेस्ट बऱ्याच तालुक्यांच्या लेवलवरती जिल्ह्याच्या लेवलवरती करण्याच्या संदर्भातला प्रयत्न सर्वजण करतायत, शासन करतायत, NGOज करतायत. त्यामुळे आपण जर आपल्याला कुठले लक्षणं असतील तर आपल्याला क्वारंटाईन होण्याची गरज लागणार नाही. आपण ती टेस्ट करून घेतली तर कळेल आपल्याला कमीत कमी त्याच्यामुळे आपण पॉझिटिव्ह आहात की नाही. पॉझिटिव्ह आल्यानंतर ते नक्कीच पॉझिटिव्ह आहे असं ती टेस्ट सांगते. निगेटिव्ह आल्यानंतर जर आपल्यामध्ये लक्षणं असतील तर RT-PCR मात्र जरूर करून घ्यायला पाहिजे असं आपल्याला राजेश टोपे साहेबांनी सांगितलं.